हाय, हॅलो, नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे मंगळवार आणि आज आहे रथसमाप्ती, हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस आणि श्लोकचं बोरन्हाण सुद्धा करायचं आहे. तर आज आहे हळदी-कुंकू प्लस श्लोकचं बोरन्हाण. तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्या देवांचं छान दर्शन घ्या सगळ्यांनी. किती गोड दिसतंय. खूप गोड अशी पूजा झाली आणि नंतर बघ घरातली जी काही बाकीची कामं होती सगळं आवरून घेतलं. 3 वाजेपर्यंत बाकीचं हे ते करत मग शेवटी 3 वाजले आणि 3 वाजता मग लागली पुन्हा डेकोरेशनला आणि जेव्हा असे छोट-मोठे कार्यक्रम असताना पूर्ण दिवस थकून जातं माणूस. हे राहिलं, ते राहिलं, हे करायचंय, ते करायचंय असं करत एक गोष्ट निघत असते आणि ती करावी लागते. तर खरं तर शुक्रवारीच मला हळदी-कुंकू करून घ्यायचं होतं, पण काही सामान आणलं नव्हतं, काही बाकी होतं आणि थोडीशी तब्येत पण आहे ना जरा खराबच झालेली आहे. छान सर्दी, खोकला वगैरे असं आहे. तर त्यामुळे ना अशी कणकण आलेली होती. पण मग म्हटलं चला उद्या करू, रविवारी करू, सोमवारी करू, करत शेवटी फायनली मंगळवार उगवला आणि म्हटलं आज तर करूनच घ्यावं लागेल एनी हॅव अ कंडिशन कारण शेवटचा दिवस आहे. तर आज मी आजाराला बाय-बाय केलं आणि छान हळदी-कुंकवाची तयारी करायला घेतली आणि नेहमी माझं जसं मी हळदी-कुंकू करायला लागलेली आहे लग्नानंतर, तर तेव्हापासून मंगळवार आणि शुक्रवार ह्या 2 दिवशीच मी हळदी-कुंकू करते. बाकीच्या कोणत्याच दिवशी केलेलं नव्हतं आणि रविवारी पण मी डन केलं होतं. सोमवारी सुद्धा डन केलं होतं, की आज आपण करूयात. सोमवारी तर मी फायनली म्हणजे रविवारी मी आमंत्रण दिलं होतं, की माझं उद्या हळदी-कुंकू आहे. तरी माझ्याकडनं ते झालंच नाही. पोस्टपोन झालं. तब्येत खूपच म्हणजे थोडासा ताप वगैरे येऊन गेला. तर कॅन्सल झालं आणि फायनली मी आज केलं. शेवटी ती देवीचीच इच्छा असेल, की मंगळवार, शुक्रवार जे काही आहे हळदी-कुंकू करून घ्यायचं. तर तिलाच माहिती काय ते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदी-कुंकू साजरे करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हळदी-कुंकवाच्या निमित्ताने आपण सुवासिनींना आपल्या घरी बोलावून घेत असतो. या सुवासिनी साक्षात आदिशक्तीचे स्वरूप म्हणून आपल्या घरामध्ये येतात आणि आपण जेव्हा त्यांना हळदी-कुंकू लावतो, तेव्हा साक्षात आदिशक्तीचे रूप हे जागृत होते. त्यामुळे आपण अप्रत्यक्षरित्या देवीचे म्हणजेच आदिशक्तीची पूजा करतो. हळदी-कुंकवाबरोबर सुवासिनींना आपण वाण देतो, त्याचबरोबर तिळगूळ देतो. सगळ्या सुवासिनींना आपण चहा, दूध, त्याचबरोबर काही नाश्ता वगैरे देतो. सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा असतो. त्यानंतर आजकाल तर आपलं फोटोग्राफी जे काही आहे, तर छान फोटोज वगैरे आपण शूट करतो, रील्स बनवतो. तर असं आपलं हळदी-कुंकू हे असतं. तसंच मकर संक्रांती ते रथसमाप्तीपर्यंत हळदी-कुंकूच, त्याचबरोबर लहान मुलं जर आपल्या घरामध्ये असतील, तर त्यांचं बोरन्हाण सुद्धा केलं जातं. तर घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असतं. या दिवशी लहान मुलांना बोरन्हाण केलं जातं. 1 ते 5 वर्षाच्या मुलांचं बोरन्हाण केलं जातं. मुलगा असो किंवा मुलगी. तर लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून बोरन्हाण घालण्याची पारंपरिक पद्धत आहे. संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतात. बाळाच्या शरीराला बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून बोरन्हाण घातलं जातं. या कार्यक्रमामध्ये लहान मुलांना आपण आमंत्रण देत असतो. ज्या मुलांचं बोरन्हाण असतं त्यांना काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात. त्यांच्या डोक्यावरून मुरमुरे, बत्ताशे, बोरं, करवंद, तिळगूळ, फुटाणे, उसाचे तुकडे, हरभरा यांनी त्यांना अंघोळ घालायची असते आणि जेव्हा ह्या वस्तू खाली पडताना दिसतात तर मुलं ती वेचून खातात. मुलांनी ही फळं खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणामध्ये शरीर सदृढ राहण्यास बळ मिळते. मकर संक्रांतीपासनं ते रथ समाप्तीपर्यंत आपण हळदी-कुंकू असो किंवा बोरन्हाण असो, तो कधीही करू शकतो. आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते. मला जेवढं शक्य झालं तेवढं छान असं मी घर सजवलं, छान डेकोरेट केलेलं आहे आणि मला याच्यामध्ये भरभरून अशी आरूची साथ भेटलेली आहे. आरूने मला खूप म्हणजे खूप हेल्प केली. तुम्ही पण बघितली. प्रत्येक वस्तू हातात देण्यापासून, "ही नेऊन ठेव, ते घेऊन ये, हे कर, ते कर." सगळी मला त्याने मदत केली. तर खरंच माझा आरू मला खूप मदत करतो. आजच नाही नेहमीच करतो. आम्ही तिघं जण छान फ्रेश झालो. त्यानंतर मुलांची छान अशी गोड तयारी करून दिली आणि मी पण गोड अशी तयार झालेली आहे. कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर सवसान झालेली होती. देवांना दिवे लावले. बाहेर जे काही कॅन्डल्स वगैरे ठेवलेल्या होत्या सगळ्या छान पेटवून किंवा प्रज्वलित केलेल्या आहेत सगळ्या. आणि पहिलं वाण माझ्या अंबाबाईचं. आजच नाही तर मी जेव्हापासून हळदी-कुंकू करायला लागले, तेव्हापासून मी पहिलं वाण माझ्या अंबाबाईलाच देत असते. छान पहिलं वाण दिलं. जे काही मी दूध केलं होतं गोड
तर ते पण दूध दिलं आणि नमस्कार करून घेतला आणि 1-2 जणी ना ह्या येऊन सुद्धा गेल्यात कारण त्यांना बाहेर जायचं होतं आणि थोडीशी माझी तयारी बोरन्हांची बाकी होती. जे काही मुरमुरे, बिस्किट्स वगैरे होते तर ते ठेवायचे बाकी राहिले होते ते पण ठेवून घेतले. तर चला तुम्हाला माझं सगळं छान असं डेकोरेशन दाखवते. किती गोड केलेलं आहे आणि ह्या डेकोरेशनमध्ये माझ्या आरूची सुद्धा खूप मदत आहे. तर कसं दिसतंय नक्की कमेंट करून सांगा. जेवढं शक्य झालं, जेवढं छान करता आलं तेवढं केलेलं आहे आणि तुम्हाला सांगू दिसायला ते खूप एवढं-एवढं दिसतं, पण इतका वेळ लागतो म्हणजे आजचा जो काही दिवस होता ना, सकाळपासनं फक्त हळदी-कुंकू आहे, बोरन्हाण आहे, ही तयारी करायची, ती तयारी करायची, याच्यामध्येच गेलेला आहे पूर्ण दिवस. मी असं कोणताही प्लॅन केलेला नव्हता, की मला इथे हे डेकोरेशन करायचं, ते डेकोरेशन करायचं, असं मी काही म्हणजे काहीच ठरवलेलं नव्हतं. जेवढं घरामध्ये सामान होतं आणि जेवढं थोडेफार आपण व्हिडिओ वगैरे बघतच असतो, त्यातनं जी काही थोडीफार आयडिया घेतलेली होती ना, त्यानुसार मी थोडं डेकोरेशन केलेलं आहे. असं माझं आधीच ठरलेलं नसतं, की मी असंच करेल, तसंच करेल. जी वस्तू दिसते तर ती तिचा वापर करून घेते सजावटीसाठी आणि सगळ्यात जास्त ना मला हे खूप आवडलं. खूप छान बनवलेलं आहे. तुम्हाला पण आवडलं ना, नक्की कमेंट करा बरं का. ही थीम मी Insta, त्यानंतर WhatsApp स्टेटस, Facebook तर जिथे मला ते दिसलं ना, तर तेव्हा मी बघितलेलं होतं आणि मी ठरवलं होतं, की हे नक्की मी बनवणारच बरं का. कारण हे मी फर्स्ट टाईम ट्राय केलेलं आहे आणि खरंच खूप गोड दिसतंय आणि त्यामध्ये ब्लू कलरची जी काही साडी आहे ना पैठणी, तर त्यामुळे ते अजून उठून दिसतंय, तर खूप गोड दिसतंय. आणि त्यानंतर जे काही श्लोकचं बोरन्हाण आणि त्याचे काही हलव्याचे दागिने आहे ना, तर ते मी घरीच बनवलेला आहे. तो व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे. व्हिडिओ भरपूर जणांनी बघितला. छान असे व्ह्यूज आहेत. त्यानंतर लाईक्ससुद्धा आहे त्या व्हिडिओला. तर ज्यांनी कोणी नसेल बघितला, तर त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओला मी नक्की तो अटॅच करून देईल. तर कसे बनवले हलव्याचे दागिने त्याची सुद्धा मला कमेंट करून सांगा. ही सायंकाळची जी काही वेळ असते ना, तर आपल्या सगळ्या लेडीजची खूप गडबडीची वेळ असते. देवांना दिवा वगैरे लावणं, त्याचबरोबर स्वयंपाकाची वेळ असते. काही जण लवकर जेवतात, काही जण उशिरा जेवतात, कुणाला बाहेर जायचं असतं आणि आज रथ समाप्तीचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे भरपूर ठिकाणी हळदी-कुंकू होतं. तर ज्यांना शक्य होत होतं ते आधी येऊन गेले आणि बाकी म्हटलं सगळ्या जणी जेव्हा येतील तेव्हाच बोरन्हाण करूयात. त्यानंतर सगळ्या जणी जमा झाल्या आणि नंतर हलव्याचे दागिने घालायला घेतले श्लोकला. कारण आधीच घालून ठेवले तर मग तो कंटाळून वगैरे जाईल आणि कसं मुलांचं सगळं मूडवर असतं. आधी हो म्हणतात आणि वेळेवर नाही म्हणून पडतात. त्याचं पण चाललं होतं, की मला नाही घालायची एवढी गर्दी बघून वगैरे. पण नंतर त्याला थोडीशी लाडीगोडी, थोडा फोन वगैरे दिला आणि मग नंतर तो बसला. तर आता अशा सगळ्या जणी आलेल्या आहेत. तर आधी आम्ही सगळ्या जणी औक्षण करून घेतो. नंतर त्याचं छान असं बोरन्हाण करून घेतो आणि हो, ते झालं, की त्यानंतर हळदी-कुंकू आणि नंतर छान असे फोटोज वगैरे काढून घेतो. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आणि छान भरभरून गोड-गोड अशा कमेंट्स करून सांगायचं आहे. माझं हळदी-कुंकू आणि गोलूचं म्हणजे श्लोकचं असं बोलणं कसं झालं?
कसा वाटला आजचा माझा हा छोटासा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करायचे आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.